मंडळी, आई कुठे काय करते ही मालिका टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. कित्येक काळ ही मालिका टी-आर-पीच्या शर्यतीत अगदी अग्रगण्य होती. याच मालिकेने स्टार प्रवाह वाहिनीला नंबर 1ची वाहिनी बनवलं असं सांगितलं तरी काहीच हरकत नाही. तब्बल 4 वर्षांनंतर ही लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या 4-4.5 वर्षांमध्ये या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून प्रेमही मिळवलं, पण या मालिकेवर तेवढीच टीकाही झाली. कितीतरी टीका होऊनही ही मालिका गेले कित्येक वर्ष चालू होती. याच्यावरती पहिल्यांदाच आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेत्रीने भाष्य केलं आहे. तर या मालिकेवर टीका होऊनही ही मालिका आम्ही का चालू केली याच्यावर भाष्य करताना या मालिकेतील अभिनेत्री रुपाली भोसले म्हणते, आई कुठे काय करते ही मालिका गेली 5 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. पण आता या मालिकेच्या निरोपाची वेळ आली आहे. प्रचंड टीका होऊनही ही मालिका का चालू ठेवली याबद्दल अभिनेत्री रुपाली भोसले हिने एक मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली, मालिका बंद करा असं प्रेक्षकांकडून वारंवार बोललं जात होतं. पण तरीही मालिका चालू ठेवल्याने प्रेक्षक संतापले होते. कित्येकदा कलाकार, लेखक, दिग्दर्शकांवर टीका देखील झाली. संध्याकाळचा स्लॉट बंद केल्यानंतर या मालिकेला दुपारची वेळ देण्यात आली. पण मालिका बंद केली नाही, कारण आम्ही फक्त आमचाच विचार केला नाही, तर पडद्यामागचे काम करणाऱ्यांचा, सर्वांचाच आम्ही विचार केला. मालिका सुरू असताना काही जणांनी नवीन गोष्टी खरेदी केल्या होत्या, काहींनी नवीन स्टार्टअप केलं होतं. त्याचाही विचार आम्हाला करायचा होता. आम्ही आमचा विचार न करता केवळ त्यांचे हाल होऊ नये म्हणून दुपारच्या स्लॉटलाही तयार झालो. तर मंडळी, ही मालिका सुरू असताना या मालिकेतील बऱ्याचशा कलाकारांनी नवीन घर, नवीन गाडी खरेदी केली होती. या सर्वांचाच विचार करत आम्ही ही मालिका सुरू ठेवली असं रुपाली भोसले यावेळी म्हणाली. तर मंडळी, आई कुठे काय करते ही मालिका तब्बल 4-4.5 वर्षांनंतर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.